यामध्ये आवळा, रिठा, शिकाकाई, भुंगरा, जानी, जास्वंदाची पावडर आणि आपली जी मेहंदी असते गणपती ती टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि भिजवून घेतली. कारण की मेहंदी लावताना मी हे टाकूनच लावते सर्व थोडं थोडं एक एक चम्मच. त्याने काय खूप छान केस सिल्की होतात आणि कोंडा पण कमी होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे छान मिक्स करून नंतर भिजवून घेतलं. दही पण टाकू शकतो पण माझ्याकडे नव्हतं. मी चायपत्तीमध्ये थोडंसं पाणी उकळून घेऊन ते टाकलं आणि छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतली. त्याच्यानंतर बाबूला भूक लागली होती, त्याला ॲपल कट करून दिलं, तो ॲपल खात होता. त्याच्यानंतर मग मेहंदी पण छान भिजली होती. बहिणाबाईला म्हटलं चल लावून दे, कारण की आम्हाला घरी जायचं आहे. आमच्या बहिणाबाईचा साखरपुडा आहे, त्याच्यासाठीच ही तयारी चालू आहे. तिने लावून दिले. आमचं बोलणं चालू होतं इथं जेवणाच्या विषयात काहीतरी. त्याच्यानंतर मस्त लगे मेहंदी वगैरे लावून झाली आणि आमची बहिणाबाई एक्सपर्ट आहे, कारण की पार्लरवाले हे ना त्याच्यामुळे. त्याच्यानंतर बाबूला भूक लागली, त्याच्यासाठी वरण भात आणि आलूच्या हे बनवल्या होत्या. काय बोलतात त्याला माहिती नाही. त्याच्यानंतर मग स्किन केअर करा म्हटलं, थोडंसं मास्क लावून घेतला. स्किनला आंघोळ वगैरे करून घेतली, मस्त मेहंदी मास्क वगैरे. आज थोडंफार पॅम्पर केलं स्वतःला. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त वाटाण्याची भाजी होती, पातळ चपाती आणि सलाद. मस्त जेवण केलं. तुम्ही पण या जेवायला. आणि संध्याकाळच्या जेवणासोबतच संपला दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.